सह्याद्री पर्वतरांगांतर्गत कळसुबाई पर्वतरांगांमधील नाशिक जिल्ह्याच्या हद्दीवरील व अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एक देखण दुर्ग वैभव म्हणजे पट्टा किल्ला अर्थात विश्रामगड। 1671 साली हा किल्ला मुघलांच्या अधिपत्याखाली होता, परंतु 1672 साली मोरपंत पिंगळे यांनी केलेल्या चढाईत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला। जालना विजयानंतर महाराजांचे वास्तव्य संगमनेरमध्ये असतानाच मुघल सैन्याने तिन्ही बाजूने जबरदस्त वेढा घातला। घनघोर लढाई चालू असतानाच सह्याद्रीच्या वाटा आडवाटांची खडानखडा माहिती असणाऱ्या हेर खात्याचा प्रमुख म्हणजे बहिर्जी नाईक यांनी मोठ्या चतुराईने महाराजांना आजारपणात ज्या किल्ल्यावर सुखरूप आणले तोच हा पट्टा किल्ला। जवळपास 30 ते 35 दिवस महाराजांचे वास्तव्य या गडावर होते, म्हणूनच या किल्ल्याचे पुढे विश्रामगड असे नामांतर झाले। रायगड, राजगड व पट्टा किल्ला हे तीनच किल्ले असे आहेत ज्यांवर महाराजांचे सर्वात जास्त काळ वास्तव्य होते। पेशवाईच्या काळात थंड हवेचे वास्तव्याचे ठिकाण म्हणून हा किल्ला वापरत असत। ब्रिटिश काळात स्वतंत्र सैनिकांकडून भूमिगत राहण्याचे ठिकाण म्हणूनही या किल्ल्याचा उपयोग केला गेला। पुढे 1820 साली ब्रिटिशांकडून हा किल्ला बऱ्याच प्रमाणात उद्ध्वस्त करण्यात आला। गडावरील काही अवशेष आजही पराक्रमी इतिहासाची साक्ष देत दिमाखान उभे आहेत। तर मित्रांनो, ऍक्च्युली चेहऱ्यावर अशी स्माइल आली ना, खूप आनंद झाला। त्याचं रिझन आहे की कारण आज जत्रा पण भरलेली आहे गावाच्या पायथ्याशी। जसं तिथं आलो ना मित्रांनो, गावाच्या पायथ्याशी ना, काय रे ते अशी खूप अशी छान अशी जत्रा भरलेली आहे आणि खूप लोक पण आलेले, खूप जास्त संख्येत। तर अजून ब्लॉग करायला अजून मजा येईल आज आणि खूप भारी तर वाटतंय। स्टार्टिंगच एवढी छान झाली आहे, तर वरती जाऊ तर किती आलेलो आहे, पण एवढी गर्दी कधी नव्हती बघितली। आज निमित्त पण आहे, आज शिवजयंती आहे, तर 16 आहे। म्हणजे आपण नेहमी सिटीमध्ये बघितलं, नाशिकमध्ये आपण जयंती साजरा केली एकदम बरोबर, पण आज काहीतरी वेगळं करू म्हणलो, किल्ल्यावर जाऊ। पण खरंच इथं वातावरण आहे, यस यस यस, खूप एक्साइटेड, यायला पाहिजे। आपण आलोय विश्रामगड पट्टा किल्ला या ठिकाणी। आणि मित्रांनो, जत्रेमध्ये बघू शकता आजूबाजूला किती सारे अशी दुकानं लागले वेगवेगळ्या गोष्टींचे, द्राक्षे, परत लहान मुलांच्या खेळणी। या तुम्ही पण आहे कॅमेऱ्यामध्ये। काय गोळा आहे का हो? नक्की आल्यावर टेस्ट करू। लोक माझे खुश आहे, आता गर्दी पण वाढते हळूहळू, संध्याकाळपर्यंत खूप गर्दी होऊन जाईल इकडे माझ्या मते। मंदिर आणि खूप सगळीकडे आपले महाराज आहे, सगळीकडे महाराज आहे आपले। आणि आज महाराजांची जयंती आहे, त्यानिमित्त आली बघ, स्वागत। बोलो छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर हर। जेवढे पण लोक आले ना मित्रांनो, इकडे सगळ्यांमध्ये जोश आहे। आज महाराजांची जयंती आहे, मग एकच नंबर बोल शिवाजी महाराज की जय। बघू शकता मित्रांनो किती एनर्जी आहे, मस्त वाटतं, एकदम मस्त। एकच नंबर गड किल्ले पाहण्यात मजा असते, खूप मजा असते। आता हे जी जत्रा भरती बाबा, ती दरवर्षी भरते ना, दरवर्षी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी। जो आमदार होतो, तो खासदार होतो, तो दरवर्षी येतो इथे। ओके, आज असे भरपूर संख्येमध्ये लोक आलेले होते आणि वरती खूप गर्दी मित्रांनो, वरती पण जाऊ आता हळूहळू। तर मित्रांनो, आपण अशा हिशोबाने आलो होतो का जिथे कुठे आपल्याला गड किल्ल्यावरती कचरा वगैरे दिसेल तो आपण जमा करू, ओके। पण
ॲक्च्युली पूर्ण क्लीन आहे, कचरा कुठंच दिसत नाही. तुम्हाला दाखवतो मी, बघा, बघू शकता मित्रांनो. येस, लोकांची गर्दी बघू शकता. लोकांची गर्दी असूनही किल्ला खूप केलं clean नव्हतं की या ठिकाणी आधी आलो आपण हां. जयंतीच्या दिवशी नाही. येस, पण एवढी गर्दी असेल आणि एक सोहळा साजरा होतोय डायरेक्ट. झालाच पाहिजे. खूप लोक येत आहे, फॅमिलीज येत आहे मेन गोष्ट तर. आणि पूर्ण गड असा स्वच्छ केलाय, क्लीन केलाय एकदम मस्तपैकी. आता एक आपल्याला गोष्ट, आज एंट्री फ्री आहे. हा, नेहमी येतो तेव्हा काहीतरी चार्जेस चार्जेस असतात एंट्रीचे. पण आज मोफत सगळे लोक वर जात आहेत, सगळं दर्शनाला येत आहेत. आणि वर एक खूप सुंदर एक असं बांधकाम आहे, तुम्हाला बघायला भेटेल थोड्या वेळाने. येस येस येस. आता हळूहळू जाऊ वरती. आणि वरचा नजारा ना मित्रांनो, मी बघितला तर नाही आहे, पण मी जेवढं ऐकलंय ना खूप मस्त आहे. दुसरी गोष्ट, त्याला पट्टा केला का म्हणतात हा. हे वर जाऊन समजणार. मित्रांनो, खालून 2 रस्ते लागतात. एक रस्ता मंदिराकडे जातो आणि एक रस्ता विश्रामगडाकडे जातो. तर आपण आता विश्रामगडाचा रस्ता घेतलेला आहे. आणि बघा माकडू, इथं पण एक मंदिर आहे भोले बाबांचं. हे दर्शन घेऊ आपण आणि मग इथून पुढे निघू आपल्या वाटेला. मित्रांनो, हे बघा, मध्ये अशी गुफा टाईप बनवलेलं आहे विश्राम करण्यासाठी. हे जे पिलर्स आहे पण खूप जुन्या काळातले आणि आता ते बंद केलं आहे ॲक्च्युली. मध्ये एंट्री नाही कोणासाठीच. आणि माझ्या मते ते बंदच राहायला पाहिजे, तेव्हाच ते एकदम सेफ राहील. मित्रांनो, वरती आले ना की एक छोटीशी अशी गुफा आहे आणि एक रस्ता. माझ्या मते तो रस्ता वाटतोय दिसायला छोटी पण मध्ये खूप मोठी ती. थांबा थोडं ट्राय करून मध्ये जायचं. आता जे काढवा झालं होते इथून 2 जण मध्ये गेले, परत बाहेर आले. विश्वास त्यांना सापडायला चाललाय. विश्वास ऑल द बेस्ट. नाही, जायला मी गेलो असतो पण येणार नाही. पण इथं खूप पाणी आहे मित्रांनो, इथं खूप पाणी आहे. आणि हा रस्ता इथून असा मध्ये जातोय. या बाजूला तुम्ही बघू शकता, बघा इकडं, इथून असा मध्ये जातोय. काहीतरी असेल मित्रांनो, किंवा आपण तो म्हणतो ना एक, काय म्हणतो त्याला, कोणता रस्ता, तो रस्ता. तर तसं काही आहे मित्रांनो हे, पण जाऊ तो नाही शकत. पण ठीक आहे. पण हे बघा, हा, आपण आता मित्रांनो हे ट्राय करू मध्ये पाठवून आपण. ए रे इकडं. चलो पुढे जाऊया आता. जय जय भवानी, जय शिवाय. लय मोठे लय मोठे ते. चला मित्रांनो, आता पुढे जाऊ आपण. मस्त वाटतंय, मस्त वाटतंय ट्रेक करायला आणि लोकांना भेटून पण चांगलं वाटतंय खूप. बाबा कुठले बाबा, कुठले, इडलेच आहे का? ओके, हा ना. जेवण पोरं घरात बसता. बाबा तुम्ही या वयात आले. प्रेरणा आहे. आमचा एक मित्र आहे, आता मी नाव नाही घेणार, पण हा कंटाळ येतो असं. मग क्या बात आहे बाबा. बाबांसाठी एक लाईक तर करा मित्रांनो नक्की. आता इथून थोडं रेस्टसाठी किंवा ऊन दमले असाल उन्हात तर इथं थोडं रेस्ट करू शकता तुम्ही. इथे बघू शकता. इथे मागे पण मंदिर आहे. हा, इकडे पण जाऊ आपण. मित्रांनो, सौरभ काय दाखवतो? असं तुला तिकड नाही, कॅमेरातून दाखव. असा शेप असेल वगैरे कर पुढे
हा जो असा कर्व शेप दिसतोय बरोबर, हा पूर्ण. मित्रांनो अजून थोडं वरती आलो, तिकडे एक दरवाजा होता, जुनी पायवाट होती. आणि थोडं आता वरती आलो, इथं पाण्याचा साठा आहे. म्हणजे जुन्या काळी, नीट बघा तुम्ही, काय एन्जॉय करून राहिले दोघं जण बघा मस्त. तर मित्रांनो जुन्या काळी हा पाण्याचा साठा होता. म्हणजे या वरच्या भागातून जेव्हा पाऊस पडायचा तर वरच्या भागातून इथून पाणी वाहत वाहत या ठिकाणी जमा व्हायचं. आणि मित्रांनो इथं वरती आले का तुम्ही, देवीचं मंदिर बघू शकता माझ्या पाठीमागे. आता आपण पहिले तर वरती जाऊ एकदम टोकावर किल्ल्यावर, नंतर येताना आपण दर्शन घेऊ, कारण की वेळ पण खूप होत चालला आहे. त्यामुळे पहिले आपण वरती रीच करू, त्यानंतर आपण मंदिरात जाऊ. ओके. तर मित्रांनो फायनली आपण टॉपला आलेलो आहे. किल्ल्याच्या टॉपला म्हणजे अजून थोडंसं बाकी आहे. तिकडे बघा वरती माझ्या मागं बघू शकता तुम्ही, थोडंसं बाकी आहे. ऑलमोस्ट आलोच आहे आपण, 2% राहिलं असेल. तर मित्रांनो जसं आता आपण वरती येतो ना, हे बघू शकता इथे तुम्हाला हे दिसेल राहुल अंबरखाना. अंबरखाना आता हे माझ्या मते हे जे मागे बांधलेलं आहे ना, बघा हे असेल. आणि मित्रांनो इंग्रजांनी 1800च्या काळात भरपूर गोष्टी इथल्या नष्ट करून टाकल्या. म्हणजे जेवढा पण आज पण काही अवशेष या गड किल्ल्याचे आहे वरती, पण भरपूर काही गोष्टी इंग्रजांनी 1800च्या काळामध्ये तोडून टाकले. तरी पण जेवढं आहे तेवढं आपण बघू. आणि तेवढं बघून सुद्धा आपल्याला तो काळ आठवतो जेव्हा महाराज इथे 30-35 दिवस स्वतः महाराज इथे राहिलेले. म्हणजे किती आपले भाग्य म्हणावे. मी तर तेच म्हणाल, माझं भाग्य आज का मी इथे आलो आणि ही जागा मी बघू शकतो. रणधीरंदर सिंहासनेश्वर महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. आता जेव्हा इथं मध्ये आलो आपण, मध्ये माझ्या मागे तुम्ही बघू शकता महाराजांची खूप आणि बावळे पण आहे. खूप असं सुंदर असं देखावा बनवलेला आहे. आणि ही जागा मित्रांनो हे बघू शकता तुम्ही. मित्रांनो तर इथे मागे खूप असे छान पद्धतीने प्रसंग दाखवलेले. जेव्हा महाराज आग्र्यावरून सुटका झाली होती महाराजांची, आग्र्यावरून निघाले होते महाराज, तेव्हाचा हा प्रसंग आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता याच्यानंतर जेव्हा महाराजांनी शाहिस्ते खानाचे बोट छाटले तो हा प्रसंग दाखवलेला. आणखी एक दाखवण्यासारखं इकडे अजून एक आहे स्वराच्या मंदिरात जेव्हा शपथ घेतली स्वराज्याची स्थापना करायची. जेव्हा रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची महाराजांनी शपथ घेतली होती, हा तेव्हाचा प्रसंग आहे. सर्वात महत्त्वाचा आजचा दिवस. हां. 1630. आणि हा मित्रांनो आज जो आपण दिवस जगतोय हा त्या दिवसाचा प्रसंग आहे. सर्व महत्त्वाचे दिवस इथं दाखवले लोकांना बघण्यासाठी. सुंदर बनवले आणि शक्यतो कोणत्या किल्ल्यावर एवढं सगळं काही बघायला नाही भेटत बघायला. तर मित्रांनो राहुल अंबरखाना आपण बघितला आतून पण, आणि त्यानंतर आपण थोडं पुढं आलो आहे. आता आपण थेट वरती चाललो एकदम टोकाला गडाच्या, आणि वरतून जो नजारा बघायला भेटणार आहे ना मित्रांनो, खूप सुंदर असणार आहे तो. जाऊ आणि तुम्हाला तो नजारा दाखवतो मित्रांनो. चला मित्रांनो, इथं ती पाठी लावलेली होती आणि इथं काही गोष्टी त्या तोडल्या गेलेल्या. आणि इथून पुढे हे लोक येतात बघा, इथं शिवकालीन गुफा आहे
ती मी तुम्हाला दाखवतो आता तिथे पोहोचून. ही शिवकालीन गुफा आपल्या नाशिकच्या पांडवलेणीला कसं एंटर करणार दिसतं सेम तसंच दिसतंय. अशा प्रकारे आहे ही गुफा. मित्रांनो हे तुम्ही जे बघताय धान्य कोठार आहे, इथं पण आहे या साईडला पण 15 ते 20 फूट खोल आहे. म्हणजे भरपूर प्रमाणात इथे धान्य सेव्ह केलं जायचं ठेवायचे, कारण की महिनाभर राहावं लागायचं इथे. महाराज 30 ते 35 दिवस राहून गेलेले आहे या किल्ल्यावरती. माझ्या मागे बघा तुम्ही, मस्त अशी कोरलेली एकदम थंड वातावरण, एकदम थंड वातावरण. मित्रांनो मस्त गोड पाण्याचे हौद येते, आणि थंड पाणी, एवढ्या उन्हाळ्यात पण खूप थंड पाणी आणि खूप असं गोड पाणी, नितळ पाणी. आणि माझ्या पाठीमागे ना असे खूप सारे बघा. तर मित्रांनो व्लॉग करत असताना आपला एक मित्र भेटला. भाऊ आपलं नाव काय? रोहित वागडे. हे पण एक ब्लॉगर आहे, हे पण शूट करताय कधीपासून. आणि मधी मित्रांनी काहीतरी शूट केलंय, त्याबद्दल थोडं सांग मित्र, नाही का? तर मित्रांनो मला एवढं सांगायचं आहे की शिवकालीन ऐतिहासिक जागांच्या वरती या असे पद्धतीने लिहिलंय, काय काय नावं टाकले, हे गावकऱ्यांचेच काम आहे, दुसरं नाही कोणी करणार. आणि यांना असं सांगायचे मला, हे समोर जर केलं तुम्हाला एवढा वाजविल ना का तुम्ही परत लिवायचे लायकीचे निराळा. एवढा आहे बा, 100% डेंजर मारी. चला भाऊला सबस्क्राईब करा, फॉलो करा. थँक्यू सो मच भाऊ, थँक्यू सो मच. आणि आम्हाला सपोर्ट असू दे. चॅनलचं नाव सांगा. माझं चॅनलचं नाव द ऑफिशियल रोहित ब्लॉग्स आहे. द ऑफिशियल रोहित ब्लॉग्सला सबस्क्राईब करा. खूप म्हणजे एंटरटेनिंग ब्लॉग करतो मित्र, आणि नक्कीच तुम्ही खूप एंटरटेन होशाल आणि तुम्हाला माहिती पण भेटेल. थँक्यू सो मच. तुमच्या चॅनलचं नाव? SV एंटरटेनमेंट TV. मित्रांनो आपला रोहित भाऊ ना ह्या गोष्टीबद्दल सांगत होता. हे बघा, ही अशा पद्धतीने नावं लिहिलेली. काहीच गरज नाही या गोष्टींची, काहीच गरज नाहीये. बहुतेक त्या टायमिंगला जेव्हा महाराज असतील तर महाराज पण इथे आले असतील माझ्या मते, का वाटतं? अशा ठिकाणी येऊन या गोष्टी करणं म्हणजे खूप चुकीचं आहे मित्रांनो. एकदम चुकीचं आहे. कोणी पण असेल, जे कोणी केलं असेल किंवा विचार करत असेल तर प्लीज करू नका असं काही. घरात जाऊन तर प्लीज जेव्हा तुम्ही लिहिशाल तर तुमचा ऍड्रेस पण लिहा, म्हणजे भाऊ येईल तुम्हाला काय घरी मारायला. नक्की 100. चला. तर मित्रांनो फायनली आपण टॉपला आलेलो आहे विश्रामगडच्या. हे बघा, टॉप पॉइंट विश्रामगडचा. चारी बाजूनी तरी एक मित्रांनो आपण विश्रामगडाच्या टॉपवर बसलेलो आहे आणि इथं वर येता आम्हाला बरेच मित्र भेटले. 2-3 ग्रुप आम्हाला जॉईन झाले
आणि इथं जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा भाऊ पण इथं बसलो. भाऊ तुमचं नाव सांगा एकदा. अनिल कासार भाऊ आम्हाला इथं भेटले आणि आम्ही जवळपास पाऊण तासापासून इथं गप्पा मारत बसलोय. आणि इथं गप्पा मारतो या गडाच्या जुनी पुराणी माहिती, या गडाच्या इतिहास बद्दल बोलतोय. त्या व्यतिरिक्त अजून महाराजांचा काय इतिहास असेल त्याबद्दल बोलतोय. आणि खूप सारं डिस्कशन चालू आहे आमचं आणि खूप मजा येते आम्हाला इथे बसल्या बसल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक सांगायचं ठरलं तर ह्या गडावर महाराज जवळपास 30 ते 35 दिवस होते. या वातावरणात ती एनर्जी ऑफकोर्स असणारच आहे. इथून आमचं उठायचंच मन होत नाही. किती वेळापासून आम्ही बसलेलो आहे, पण खूप चांगलं वाटतं इथं आल्यानंतर. तुम्ही पण भेट द्या या गडाला, खूप बघण्यासारख्या गोष्टी आहे इथे. नक्कीच. विशाल तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं हेच आहे का बस गडकिल्ले जा आणि गडकिल्ले स्वच्छ ठेवा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढीला ते गडकिल्ले एकदम चांगल्या पद्धतीने बघायला भेटतील आणि त्यांना पण आपला इतिहास माहिती पडेल सगळ्या गोष्टी. आम्ही तर याच हेतूने आलो होतो का आम्ही जो काही कचरा दिसेल आम्ही जमा करू आणि तो एका ठिकाणी ठेवून देऊ, नाही का खाली जाऊन. बऱ्यापैकी स्वच्छ, पण बऱ्यापैकी मित्रांनो कचरा नाहीच आहे इकडे. स्वच्छ आहे, पूर्ण स्वच्छ आहे. तर कुठं ना कुठं म्हणजे भरपूर काही बदलाव बघायला भेटतोय आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये, यंगस्टर्स मध्ये. तर खूप चांगली गोष्ट आहे. लोकांचं खूप इथे सहभाग आहे. बऱ्यापैकी घेतात इथे आणि स्वच्छता दिसते. म्हणजे लोकांचं पण इथे आहे तेवढं काम स्वच्छ ठेवणं. आणि आज महाराजांच्या जयंतीनिमित्त खाली खूप अशी चांगली अशी जत्रा भरलेली आहे. खाली जाऊन मस्त जत्रेत पण एन्जॉय करणार आहे आपण. आणि भेटूया मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तेव्हा बघत राहा आपला SV एंटरटेनमेंट TV. थँक्यू सो मच. जय शिवराय.